राज्य सरकारकडून बदलापूरकरांना मेट्रोचं गिफ्ट मिळालेलं आहे। बदलापूर ते कांजूर मार्ग या 37 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाच्या निविदा राज्य सरकारने प्रसिद्ध केल्यात। यात 15 रेल्वे स्थानकं आहेत। फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा पोलिसांना फेक कॉल करण्यात आला। बक्षिसाची रक्कम मिळवण्याच्या हेतूने कॉल केल्याची माहिती समोर आली आहे। नांदेड सिटी पोलिसांकडून फेक कॉल करणाऱ्या संतोष गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता नवनवे खुलासे समोर येत आहेत। गणेश उत्सवाच्या काळात कसपटे कुटुंबियांकडून हगवणे कुटुंबियांना चांदीच्या गौरी देत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। चांदीच्या गौरी कुठल्या दबावाखाली देण्यात आल्या की कसपटे कुटुंबियांनी स्वखुशीने दिल्या या चर्चांना उधाण आलंय। हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांच्यावर वडगाव मावळ कोर्टात 2022 साली मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। वडगाव मावळ न्यायालयामध्ये दुशिंग हे 2022 मध्ये एका आरोपीचं काम पाहत होते आणि वकील दुशिंग आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य 2 वकिलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद नैतिकतेला धरून नव्हता असं मत कायदे तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। आरोपी हगवणे यांचे वकील विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद करण्यासाठी मांडलेले मुद्दे त्यांना राखून ठेवता आले असते आणि प्रकरणाची ट्रायल सुरू झाल्यानंतर वापरले असते तर अधिक योग्य झालं असतं अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पती शशांक आणि दीर सुशील यांनी आई लता आणि बहीण करिश्मा यांचे मोबाईल संच फरार आरोपी निलेश चव्हाण याच्या मदतीने लंपास केलेत। या मोबाईलमध्ये शशांक यानं पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचे आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात अशी माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयामध्ये दिली। अमरनाथ तालुक्यामध्ये गेल्या 1 आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागात अनेक घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले। तालुक्यातील वांगणीच्या कडवपाडा भागात राहणाऱ्या रवींद्र दिवेकर यांचं घर मुसळधार पावसामुळे कोसळलं। वर्ध्याच्या सेलू तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसलाय। धोणगाव शिवारातील केळी पीक उद्ध्वस्त झालंय। यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा बागायत शेतीला मोठा फटका बसलाय। बार्शी तालुक्यातील सौंद्रे गावातील ड्रॅगन फ्रूटच्या बागेचं पावसामुळे नुकसान झालंय। 5 एकर बागेतील 700 ड्रॅगन फ्रूटच्या झाडांचं नुकसान झालंय। मालवणमध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालंय। मालवण तालुक्यातील काळसे बागवाडीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली। यामध्ये महसूल, आरोग्य, पोलीस तसंच ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते। अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकी परिसरात नुकताच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि या परिस्थितीमध्ये खडकी परिसरातील 2 शाळकरी मुलींसह संपूर्ण कुटुंब पाण्यात अडकलं होतं। यावेळी परिस्थितीचं भान ठेवत एपीआय प्रल्हाद गीते यांनी जीवाची पर्वा न करता कुटुंबाचा जीव वाचवला। यासाठी पालकमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील जलसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे। मे महिन्यातच साठवण तलाव भरलाय आणि यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। बीड जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागलेत। तर बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण 100% भरल्यानं बीडकरांचा पाणी प्रश्न मिटलाय। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 77 वर्षांनंतर पनवेलमधील कोरलवाडीला पहिल्यांदा रस्ता मिळाला। मात्र या रस्त्याचा नागरिकांना 20 दिवसही उपभोग घेता आला नाहीये। 26 मे रोजी झालेल्या पावसात संपूर्ण रस्ता वाहून गेलाय। त्यामुळे अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांच्या चौकशीची मागणी स्थानिकांनी केली आहे। यंदा निसर्गाच्या वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम अनेक घटकांवर होतोय। निफाड लासलगाव भागात असलेले नांदूर मध्यमेश्वरच्या राष्ट्रीय पक्षी अभयारण्यामध्ये जूनच्या शेवटी येणारे फ्लेमिंगो या विदेशी पक्ष्यांचे यंदा 1 महिना अगोदरच मे महिन्यात आगमन झाले। पश्चिम विदर्भाची जीवनवाहिनी समजली जाणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाली आहे। पूर्णा नदीला मे महिन्यातच पूर आल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय। यावेळी पुलावर पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या 1865 कोटी रुपयांच्या मंदिर विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। चालू आर्थिक वर्षापासून विकास आराखड्याचं काम सुरू होणार आहे। मध्ये 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। दमदार पावसाने मोहोळ तालुक्यातील सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा यावेळी देण्यात आला।
तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरज गावला मुसळधार पावसानं झोडपलंय। या पावसामुळे भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालं। तर दुसरीकडे दापोली तालुक्यातील आजरले, आडे आणि पाडले परिसराला वादळाचा फटका बसलाय। अनेक घरांचे पत्रे उडाले, तर वादळी पावसाच्या भीतीने ग्रामस्थांनी रात्र जागून काढली आहे। याचबरोबर बीड जिल्ह्यात देखील जोरदार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेत। यातच बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात बिंदुसरा धरण एवढे तुडुंब भरले। त्यामुळे 15 दिवसांपासून पडलेला पाऊस पाणी टंचाईचं संकट दूर करणारा ठरलाय। बिंदुसरा तलावावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। पाहूयात। बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झालेले माझ्या पाठीमागे मी दाखवायचा प्रयत्न करतो। ऐन मे महिन्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी धोधो बरसत आहे आणि याचाच परिणाम म्हणून या बिंदुसरा प्रकल्पाच्या वरचे जे काही साठवण तलाव आहेत ते देखील ओव्हरफ्लो झाल्याने आता बिंदुसरा धरण हे जवळपास 99% भरलेलं आहे। काहीच कालावधीमध्ये हे धरण ओव्हरफ्लो होईल, सांडव्यावरून देखील पाणी वाहण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। विशेषतः आपण जर बघितलं तर मे महिन्यामध्ये हा जो बिंदुसरा प्रकल्प आहे तो हा कोरडा ठाक पडलेला असतो, पण कधी नव्हे ते इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा मे महिन्यामध्ये जो बिंदुसरा प्रकल्प आहे हा ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावरती आहे आणि संध्याकाळपर्यंत तो ओव्हरफ्लो देखील होऊ शकतो, सांडव्यावरून देखील पाणी पडू शकतं। मात्र तत्पूर्वी जर आपण बघितलं तर जिथपर्यंत दिसतंय तिथपर्यंत हे सगळं पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे हे पाणी पाहिल्यानंतर आता बीडकर जरी सुखावले असतील आणि बीड शहराला पाणी पुरवठ्याचा जो काही प्रश्न आहे, पाणी टंचाईचा जो काही प्रश्न आहे, तो पाणी टंचाईचा प्रश्न देखील आता संपुष्टात येणार आहे। इथून जर बीड शहराला पाणी गेलं तर बीडकरांना हे वेळेवरती देखील पाणी मिळणार आहे। त्यामुळे कुठंतरी ऐन मे महिन्यामध्ये दुष्काळी असलेल्या बीड जिल्ह्यामधले जे तलाव आहेत ते आता ओव्हरफ्लो होत आहेत। जे 144 मध्यम लघु प्रकल्प आहेत त्या मध्यम लघु प्रकल्पामधला जो पाणीसाठा आहे तो देखील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्यामुळे कुठंतरी ज्या दुष्काळाच्या झळा आहेत त्या दुष्काळाच्या झळा देखील बीडकरांना भोगायला मिळणार नाहीत। ही जी अवस्था आहे ही अवस्था ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये हा जो प्रकल्प आहे हा ओव्हरफ्लो होत असतो। सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या अगोदर कधीही हा प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला नव्हता, मात्र पहिल्यांदा इतिहासामध्ये हा प्रकल्प आता ओव्हरफ्लो झालेला आहे। त्यामुळे बीडकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटलेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। तर भिवंडीत बरसलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात तिथलं नुकसान झालंय। अनेक लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे अन्नधान्यासह संसार उपयोगी साहित्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शहरातील पद्मानगर येथील श्रीरंगनगर आणि भद्रावती नगरमध्ये नागरिकांच्या घरात नाल्याचं दूषित पाणी शिरलं। त्यामुळे अनेकांच्या घरातील साहित्याचं देखील नुकसान झालंय। तर गटारीतील पाणी घरात आल्यानं येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्यामुळे पुन्हा एकदा पालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरलाय। या घटनास्थळावरून आढावा घेत स्थानिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नरेश पाटील यांनी। भिवंडीत सकाळपासून ढगाळ वातावरण असताना दुपारी अर्धा ते 1 तास मुसळधार पाऊस पडल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने भिवंडी शहरात करण्यात आलेले नाला सफाई फोल ठरल्याचं वास्तव आपल्या समोर आलेलं आहे। आपण भिवंडी शहरातील भद्रावती नगर आणि श्रीरंग नगर मध्ये आहोत। आपण पाहू शकता अशा पद्धतीचे तुंबलेले नाले आपण या ठिकाणी आपण पाहू शकता। शिवाय गटारीचं पाणी या ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे, नागरी वस्ती आहे, अशा ठिकाणी गटारीचं पाणी हे अशा पद्धतीने पूर्ण त्या रहिवासी इमारतीमध्ये घुसल्यामुळे येथील घरातील पाणी घुसल्याचा प्रसंग इथे आपण या ठिकाणी पाहू शकता। त्यामुळे येथील नागरिकांना आलेला सुद्धा या ठिकाणावरील काही नागरिक आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार नेमकी त्यांना कशा पद्धतीची समस्या झाली। ताई काय सांगाल, याच्या आधी कधी पाणी भरलं होतं का? नाही, याच्या आधी कधी पाणी नाही भरलं होतं। कशामुळे पाणी भरलंय? हे बिल्डिंगच्या बाथरूम साठी सगळ्यांचे ते सगळे केले नाहीत ना बरोबर, म्हणून ते जे पाणी सगळं आलं ते बी पाऊस जास्ती नव्हता आलेला। थोडा पावसामध्येच एवढी आमची नुकसानी झाली। मग जास्ती पाऊस आला तर आम्ही रात्रीला झाला तर काय केलं असतो आम्ही। सामान बर्बाद हो रहा है, सामान भर के थोड़ी नको देता है। और बराबर प्लस ये है कि जब से गटर बना है ये वाला तब से एक बार गटर साफ भी नहीं हुआ है अपना। 4 साल गटर बन के गया, 4 साल से जमते जमते पूरा भर गया है।
कितना दिक्कत हो रहा है, बढ़ोतरी लोग भाड़ा देते हैं, रात दिन मेहनत करके आते हैं अपने लोग। आपण पाहू शकता भिवंडी शहरामध्ये मोलमजुरी करणारी लोक या ठिकाणी या वस्तीमध्ये राहत आहेत आणि अशा अशा लोकवस्तीमध्ये नाले सफाई फुल ठरल्यामुळे येथील लोकांच्या घरामध्ये पाणी घुसल्याने घरातील अन्नधान्याची नासाडी अंथरूण पांघरणाची नासाडी झालेली आहे। पुन्हा एकदा महानगरपालिकेची नाले सफाई फुल ठरल्याचा समोर आल्याचं वास्तव आपण या ठिकाणी पाहू शकता। नरेश पाटील, न्यूज 18 लोकमत, भिवंडी।